नमस्कार. आजच्या व्लॉग मध्ये आपलं खूप 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 स्वागत. इथे बस नाही, इथे तुझ्या बिल्डिंग जवळ बस, म्हणजे तुझा फोटो येईल ना शो ना. आणि तिथे बस तुझ्या बिल्डिंग जवळ. त्याला फिरायला घेऊन जायचंय. कुठे तर ते नंतर सांगतेस. तर त्याने मस्तपैकी ब्लॉकचं बिल्डिंग्स बनवल्यात बघा. आणि तो खेळतोय. इकडे माझा स्वयंपाक तयार झालाय. जसं चिकनचा पुलाव बनवलाय मी, त्याचबरोबर आता ग्रीन चिकन बनवायचे. तर ग्रीन चिकन मध्ये मी मसाला कसला वापरला ते सांगते. आलं लसूण पेस्ट वापरली, त्याचबरोबर कोथिंबीर, पुदिना आणि कांदा याची सगळ्याची पेस्ट केली मी. पेस्ट केल्याच्या नंतर तेल टाकून मस्त त्याला फ्राय करून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता आणि तेजपत्ता देखील टाकलेला. आता हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर याच्यामध्ये शिजवलेले चिकन टाकले. मस्त मिक्स करून घ्यायचं. एकदम टेस्टी चिकन लागतं हे ग्रीन चिकन, खूप भारी. आमच्या घरामध्ये हर एक व्यक्तीला हे ग्रीन चिकन आवडतं. तर बघा उकळलंय मस्त. जेवण वगैरे आवरून आम्ही आता निघालोय रियांशला घेऊन फिरायला. तर ते कुठे, तर आम्ही आता चाललोय. आज आम्ही चाललोय फिरायला वंडर पार्क. हो, नेरूळच्या वंडर पार्क मध्ये आम्ही चाललोय फिरायला रियांशला घेऊन. त्या कारण तिथे ना बरंच काही मुलांना खेळण्यासारखं आहे. मुलांनाच नाही तर मोठ्यांना देखील खेळण्यासाठी तिथं मोठमोठ्या राईड्स आहेत, उंचच्या उंच. पण ज्यांना जमतंय त्यांनीच बसायचं त्याच्यामध्ये, नाही जमलं तर बसू नका. तर इथे बघा आम्हाला पनवेलपासून अर्धा तास लागला नेरूळपर्यंत जायला. तोपर्यंत रियांशी छान अशी झोप काढली गाडीमध्ये आणि पोहोचलो आम्ही पार्क. तर त्याला तिथे कॉटन कॅन्डी दिसली आणि त्याला ती कॉटन कॅन्डी दिसली की पाहिजेच असते. नको म्हटलं तर त्याला काही कळतच नाही. तर सर्वात आधी त्याने कॉटन कॅन्डी घेतली. नंतर थोडं पुढं चालत गेल्याच्या नंतर एंट्री डोअर येतं आणि तिथं आपल्याला तिकीट लागतं. 50 रुपये एंट्रीची फी घेतात आपल्याकडून प्रत्येकी. तर सर्वात आधी आपण एंट्री तिकीट काढून घेतो, म्हणजे आतमध्ये आपल्याला जाता येईल. आतमध्ये आल्याच्या नंतर सर्वात आधी दिसली ती टॉय ट्रेन. आणि आता ट्रेनमध्ये रियांशला बसायचंच होतं. पण त्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी ही बघा भरपूर सारी लाईन लागली. 1 ते 1.5 तास आम्ही म्हणजे वेटिंगला होतो तेव्हा कुठे नंबर लागला. पण त्या अगोदर आम्ही दुसऱ्या राईडसाठी तिकीट काढायला चाललोय. तर रियांशला आणि रियांशच्या मम्माला आम्ही लाईनमध्ये थांबवलं आणि तिकीट काढण्यासाठी गेलो. तर यांनी तिकीट काढले. म्हणजे जे जे राईड्स आपल्याला खेळायचे आहेत ना त्याच्या अगोदरच आपण तिकीट काढायचे. आणि हे तिकीट काउंटर 7 वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच चालू असतं, नंतर बंद होतं. तर आम्हाला जे जे राईड खेळायचे ते आम्ही तिकीट काढले. प्रत्येकी 50 रुपये एका तिकिटाची घेतात. म्हणजे कुठल्याही राईडमध्ये बसा तुम्ही, 50 रुपये तिकीट. तर आता तिकीट घेऊन आम्ही निघालो होतो पुन्हा ट्रेनच्या लाईनला, म्हणजे जिथं रियांश आणि रियांशची मम्मा थांबली आहे तिथं. एक ते 1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर आमच्या स्टेशनवरती ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही त्याच्यात बसणार आहोत. तर हे पॅसेंजर उतरल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये बसलो, तिकीट वगैरे त्यांना दाखवलं आणि आता आमचा प्रवास चालू होणार आहे. मस्त मज्जा येते. तर लहानांबरोबर मोठ्यांना पण कधीतरी लहान व्हायलाच पाहिजे ना. तर खूप छान वाटलं या मिनी ट्रेनमध्ये बसून.
सबंध पार्कचा एक राऊंड आपल्याला ते मारतात. 4 ते 5 मिनिटाचा हा राऊंड असतो आणि मस्त वाटतं अगदी. तर लहान मुलंही एन्जॉय करतात आणि मोठे देखील. तर आमचा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि आता आमची ट्रेन आमच्या स्टॉपवरती थांबली. आता इथून पुढं आपल्याला पाहायचा आहे तो लेझर शो. खूप मस्त असतो हा लेझर शो. पाहण्यासाठीच आम्ही खरं तर रात्रीचं आलो, नाहीतर दिवसा हा शो नसतो. रात्रीचं खूप मस्त वाटतं या लेझर शोमुळे. तर चला आता आपण लेझर शो पाहूया. खूप सुंदर असा लेझर शो बघितल्याच्या नंतर आता चाललोत राईड्स खेळायला. कारण रियांशला ना राईड्स खेळायची खूप घाई झाली, त्याच्याकरताच तर तो आलाय. आता राईड्स खेळायच्या अगोदर थोडासा तो शांत असं बसवलं त्याला मस्तपैकी. आणि आता तो हेलिकॉप्टरची ही राईड आहे ना त्याच्यामध्ये बसलाय. खेळून झाल्याच्या नंतर तो खाली उतरला. म्हणजे ज्या मुलांना सेफ्टी राईड आहेत ना त्याच्यातच आम्ही त्याला बसवलं. तर बघा आता त्याचं झालंय खेळून आणि तो आलाय बाहेर. आम्हीही बसलो राईडमध्ये, पण मला खूप भीती वाटत होती, धडधड होत होती छातीमध्ये. तर ज्याला झेपेल ना त्यांनीच बसावं. मी फर्स्ट टाईम बसले अशा राईडमध्ये. तर पहिली बसायचे, पण आता शक्यतो खूप कमी झालेलं. आता भरपूर वर्षानंतर मी बसलेले, तर खूप भीती वाटत होती. तर तुम्हाला जर झेपलं तरच बसा, नाही तर खूप घबराट होते बरं का. ग्राउंडमध्ये भरपूर साऱ्या छोट्या छोट्या राईड्स आहेत, त्या देखील मुलांना खेळायला द्या. मस्त मजेशीर राईड्स आहेत त्या. तर आता रियांश खेळतोय. 9 वाजता हा पार्क रिकामा करावा लागतो, त्याच्यामुळे आम्ही आता निघालो आपल्या घरी. आणि आम्ही एक 10 ते 10:30 वाजेपर्यंत घरी पोहोचलो. मस्त मज्जा वगैरे केली सगळ्यांनी आणि पोहोचलो घरी. रियांशच्या मम्माचा आज बर्थडे आहे आणि ती केक कटिंग करते. तर केक कटिंग आजचा स्पेशलच दिवस आहे, म्हणजे आमचा रियांशचा. आज रियांशच्या मम्माचा बर्थडे आहे. केक वगैरे कटिंग झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले. जेवणाला दुपारीच आम्ही चिकन पुलाव बनवला, हिरवं चिकन बनवलेलं आणि मस्त एन्जॉय केला, खाल्लं. जेवणानंतर मोहितो बनवला, मस्त टेस्टी, अगदी जिथेही जेवण जिरेल इतकं छान असा मोहितो तिने बनवलेला. मस्तपैकी आम्ही त्याचाही आस्वाद घेतला. त्यानंतर बनवली आईस्क्रीम, म्हणजे आईस्क्रीम रेडीमेडच आणली, ती मस्त बाउलमध्ये टाकली आणि आईस्क्रीम देखील खाल्ली. असा आजचा दिवस आमचा मस्त एकदम छान असा गेला. एन्जॉय भरपूर केला रियांशने आणि आम्ही देखील, म्हणजे छोट्यांनी आणि मोठ्यांनी. मस्त आईस्क्रीम आहे. कसा वाटला हा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा.